दुसऱ्याच्या गुलामगिरीवर किती दिवस वाट पाहू? झालं माझं नशीबच फाटक. म्हणतात ना, किती काही फाटलं कपडं किती असलं ढिगर लावलं की तो फाटकाच दिसते. भाऊ कुठं मी प्रयत्न नाही केला. जिथे प्रयत्न केला ना भाऊ, तिथं श्रीमंताच्या मुलीच होत्या. पण भाऊ आता तरी मी तिथं जाऊन एखादी मुलगी श्रीमंताच्या घरची पटवूनच ठेवतो. पण काय करू, श्रीमंताच्या एकटीच नोकरी आहे माझी. आता एखादी मुलगी भेटली ना, तिला पटवूनच टाकतो, गवतूनच टाकतो तिला. काय बघायचं का तू घोबऱ्यासारखं? पाहिली ना, पाहिली, पण बाई तुझ्यासारखी नाही पाहिली. काय बांधा, काय चाल, शरीर यष्टी, परमेश्वरानं तिला बनवलं असं फक्त माझ्यासाठी. काय म्हणलं तू? परमेश्वरानं बनवलं खास माझ्यासाठी असं म्हणलो बाई. ओके बाय. मी काय म्हणतो, एकटीच आहेस का बाई? होय. आई वडील लहानपणी अपघातात वारले. उदरनिर्वाहासाठी नाचगाणं करते. बरं मला एक सांग, तू इथं काय करतो? तुझं नाव काय? माझे नाव मोठा चाटे, मोरेश्वर चारुदत्त चाटे, म्हणजे मोठा चाटे. म्हणजे शॉर्टकट मध्ये मोठा चाटे. चहा बरं वाटलं. आता काय सांगतेस का? या अगोदर आपण कधी भेटलोत का? मला माहित नाही, पण बाई तुम्हाला भेटले असतील तर मला माहित नाही. मला सांगा, तुम्ही इकडे कशी झाला? अरे बाई, ते काय झालं? मी जात असताना माझ्या कारची ना खराब झाली बाई. नवीन नवीन कंपन्याच्या नवीन नवीन कारा, कारची किक बिघडली असेल. अरे ते जाऊ द्या बरोबर, तुमच्या जाऊ द्या. काय झालं, पण मी इकडे यासाठी आलो. एखादी टॅक्सी टुक्सीचा जुगाड आहे का? काही जुगाड आहे? पण तुमचं काय सुरू आहे इकडे गुलुगुलू? आपण तुमचं नाव काय आणि तुम्ही कोणतं काम करता? सांगतो सांगतो सांगतो. हा बगीचा कोणाचा आहे? माझ्या बापाचा. नागपूरच्या महाराज बाग कोणाचा आहे? माझ्या बापाचा. मी फुलचंद रूपचंद झुंझुनवाला केमिकल, झुंझुनवाला ट्रान्सपोर्ट, झुंझुनवाला कंस्ट्रक्शन.
इतरही कंपन्या आहेत माझ्या या मोठ्या आहेत आणि या सगळ्या कंपन्यांचा भाग सोपवून माझा बाप आकाशातून पाणी कसा पाडायचा याच्या शोध घेण्याकरिता हिमालयात तपस्या करायला गेलो आहे बाई. एवढी सगळी आहे पण मी म्हणतो काही जागा जमीन आहे का भाऊ? अबे कास्तकारी म्हणायची कास्तकारी किती एकर आहे भाऊ? 101 एकराचे काटे आहेत माझे. ए बाई भरपूर जमीन आहे म्हणजे. आपण मी म्हणते एवढ्या जमिनीमध्ये कोणता धान धान लावतो बाई धान. कोणता धान लावता बाई 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 या वर्षीचा धान ना असा येल्या गेला का त्या प्रत्येक खांबल्याला ना एक ठाकरच लावा लागला बाई. आपण मी म्हणते मी म्हणते हा येलेला धान कोणता आहे म्हणते बाई छोक्या धान म्हणतात छोक्या धान. या वर्षीचा धान ना असा येल्या गेला का त्या धानाले ना लांबाच मिसळून गेला बाई. आणि त्या लांबा त्याचे पोहे बनले आणि संपूर्ण महाराष्ट्रात पोहे बनवून पूर्ण फिल्ममध्ये दान करून टाकलं बाई. अरे माझ्या बाबा मोठ्या लोकांच्या मोठ्या गोष्टी आपण मी म्हणते एवढा धान तुम्ही उडवता कशाने? माझ्या घरी काही कमी आहे का अहो हेलिकॉप्टर न उडवतो हेलिकॉप्टरचा फोन म्हणते बाई त्याच्या घरी हेलिकॉप्टर बी आहे. मोठा माणूस आहे बे. कंपन्या हो म्हणजे प्रॉपर्टी आहे बा. ए भाऊ, मी का म्हणतो मोठ्या मोठ्या हेलिकॉप्टरच्या गोष्टी करतात तुझ्याजवळ स्वतःचा घर किरा आहे का गा? साला घर म्हणून माझा अपमान करते. अबे बंगला म्हण बंगला म्हणायचा ना भाऊ. केवढा मोठा आहे भाऊ? अबे आता याला सांगावंच लागेल रे. आता का सांगू? अबे माझ्या बंगल्यात ना एका खोलीतून दुसऱ्या खोलीत जाण्यासाठी मोटरसायकलचा वापर करावा लागतो. मग भाऊ तुझी बाथरूम केवढी मोठी असेल का? माझ्या बाथरूम एवढी मोठी आहे एका वेळेस 300 ते 400 लोक आंघोळीला येणार जातील एवढी मोठी माझी बाथरूम. आणि त्या बाथरूम मध्ये साबण केवढी आहे? अबे एवढी मोठी आहे साबण. ट्रॅक्टरच्या टाली एवढी आहे. पल्ली मोठी आहे का? आपण कसा करतो माहित आहे का ग? पहिले आपले पूर्ण कपडे काढायचे. पहिले कपडे काढायचे.
म्हणजे उंचीच तशी आहे ना हो, उंचीच तशी आहे हो. हाईट आहे ना? हो, हो, हो. पाय कसे आहे? पहिलं ऐकून घेतेस का? सायलेंट राहता. पण मी काय म्हणतो तुमच्या आता जीव लागते ना थोडा वेळ पुढचा माझा याचा जीव लागला. आई चांगली आहे चांगली आहे बरं आमची आहे ना यार. सुंदर आहे माझी बाई, सुंदर आहे. हो. काय? पहिले ऐकून घे माझी आंघोळ कसा करतो माहित आहे? ते साबण ट्रॅक्टरच्या टाली एवढी आहे, टाली एवढी आहे ना. पहिले कपडे काढतो आपले मस्त पैकी टणटणाटण म्हणी, मग तिच्यावर पाणी टाकतो. कसे टाकत म्हणी? पाणी टाकल्याच्या नंतर असा घुसतो तिच्यामध्ये, असा घुसतो तिच्यामध्ये. 5 मिनिटात माझ्या आंघोळच होऊन जाते. एवढी मोठी साबण आहे तुझी हो का भाऊ? लंबी अशी. चिकन बी आहे म्हणते बाई. 5 मिनिटात आंघोळ होते का भाऊ? पण मी काय म्हणतो भाऊ तुझ्याजवळ हलो हलो वाला फोन घेऊन आहे का ग? देख बाई, अपमान करून राहिला माझा, अपमान करते माझा. अबे फोन नाही म्हणावचा फोन. साला आज का फोनचा जमाना आहे का भाऊ? अबे मोबाईल म्हण, मोबाईल. आणि त्या असा तसा आहे नाही आहे भाऊ मोबाईल. कसा आहे भाऊ? अबे त्या मोबाईलच्या सेवेमध्ये 4 माणसं काम करतात माझे, 4 माणसं. 4 माणसं काम करतात म्हणते बाई. मोठ्या त्याच्या बटण्या असत्या तशा नाही भाऊ. भाऊ आता नाही जमत. काय ना करतो का? अबे घनाने जावं लागतात, घनाने. अन्नाने दाबावं लागतात म्हणते. बरोबर, घनाने दाबावं लागतात. त्याचा नंबर किती आहे मालूम आहे? 420 420 420 2 3 4. तेव्हा फोन लागते भाऊ. असल माझ्या बाबा मोठ्या लोकांच्या मोठ्या गोष्टी. पण मी काय म्हणतो भाऊ काही तुला नोकरी गिवकरी आहे का ग? साफसफाई दे कंटी आपण आराम करून आलाय कुठला नाही तिथं जागा. साला नोकरी म्हणून माझी अपमान करतेस का बे? एवढा मोठा माणूस आहे. मला नोकरीची काय गरज आहे? काही गरज तरी आहे का माले? भाऊ काही गरज आहे का? तरी सरकारने ना मला एक नोकरी बहाल केली आहे. यांची कार्यक्रम खात्यामध्ये आहे मी. मोठा माणूस आहे. एनटी म्हणजे काय होते भाऊ? अबे ते जाऊते नावे आता तिथं मोठा विचारच टांग मारतात. यांनी कॅरेक्टर म्हणलं म्हणजे यांनी कॅरेक्टर समज ते सांगतील उद्या परवा तुला. आता मला जास्त मराठी बोलता नाहीये. जाऊ दे आता. ठीक आहे. पण बाई मी काय म्हणतो काही कामधंदा येते याला तर करता येते का म्हणतो? बाबा करता जाऊन नाही येत का तसा विचारते? तू जेव्हा म्हणते तेव्हा करून दाखवतो. तू फक्त का करायचं आहे तो? बस तू एकदा पाहून काय मोरा रप्पा ये क्या कर दिया बोल के रे? जाऊ दे आता माझ्या काय झाला तुम्ही तुले काही दुःख होते का काय दाखवतो बे लहानसा तुले आता काय हो हा काय म्हणते आहे काम काय झाला ते एका दिवशी झाली सही काही का बोल एखादी गाणं म्हणून दाखव. ये क्या बोल रही रे? गाणं गाणं
आता माझी इच्छा आहे जबरदस्त लावणी का तो करते बाई लावणी करते हो लावणी करते अरे पैसा किती आहे रे आपल्या जवळ साहेब भाऊ एक माणूस आहे सेठ फुलचंद सेठ म्हणतात फुलचंद सेठ आणि दाखव तुझी वाली म्हणतो का लावणी शांत होऊन जाईल दाखवा ना तुमचा से मेरी तरफ ना देखो प्यार हो जाएगा चालू कर म्हणलं आता लावणी मजा घ्यायचा आहे पैसे दिलो ना बाई लावणी चालू लावणी चालू कर लई थंडी लागते पकडून रे
बाई या बाई याच्या उरला उरला या खांद्याला याचा उरला. याचा उरला तो खांदा. काय म्हणता? मला झालं तिथे पाय करून ठेवले. अबे सबला हात लाव. बाईला हात नको धरू. नको म्हणू. पहिल्या प्रेमामध्ये प्यार झाला आहे मुले. तुले का मालूम आहे ते? अबे तर मी अशीच कणारी जमीन जाऊ देऊ का तुझे? आता कणारी जाऊ देतोस का गावराली जाऊन देतोस का देशी जाऊ देतोस? ते आपल्या कानात दैवात आहे रे भाऊ. नजर माझी पडली तर दुर्घटना हटली. काय केलं बाई? काही केला वेळ झालाय ना. नाही आपल्याला लय आवडला. रस्त्याला आता जायचं ना. मला पण जायचं आहे. मुख्यमंत्र्याशी भेटायचं आहे मला. बहुत मोठा माणूस आहे ना मी. चांगली घ्या. जाऊ हो जाऊच्या नाही वाटत. पण जावं लागेल ना. आता तू म्हणतेस तर ठीक आहे ना. येताना पाय घरी ठेवून यायचे. साहेब तुम्ही जाता ना मला तुमचा पत्ता देऊन द्या साहेब. कुणाच्या बघितल्या आहे सांगते? अबे माझ्या नाही माझ्या बापाचा. मला माहित नव्हता. महाराज बा कुणाचा आहे? तुमचा. अबे माझ्या बापाचा आहे. चल आता मला वेळ होत आहे. मला जायला पाहिजे आता. जायला पाहिजे. जाऊ तुमचा पत्ता देऊन द्या साहेब. जाऊ. पत्ता द्या की. अरे हो पत्ता देऊन राहिला. बहुत मोठा माणूस आहे मी ते. रुचन फुलचन झुंझुनवाला. मायला पारड कुठं गेला बे? जाऊ द्या ना. हंजामध्ये सांगून द्या तर मी येईन. अरे असा तसा माणूस समजतेस का बे? पत्ता अरे, आहे, थांब. थांब बे थांब माझ्या बे. अबे आला. अभि पिपरा कोंडी म्हणते. अभि कोरेगावचा जाऊ रस्ता तेथून बिचात धसशील म्हणते. बिचात ना घर वय का गा? घर नव्हे बे, बंगला म्हण बंगला. आमची कामं आहेत. बिचात धसशील आणि तेथून निघशील. तिरपा निघशील म्हणलं. तेथे मी जाईन. या काय म्हणून का निघता मुलचन का मी? बाई या. मी जाईन तर जाईन. तुम्ही बी जाल का मग तेथे? आणि मग किरपा निघाला. ठीक आहे पाहून पाहिजे नाही तर स्लिप होईल. आता तुझी मर्जी. तुझ्या ट्रॅक्टर तू काय हे करतोस? येतोस करायचं तिकडं. आता तुझा बाप धर तुलेच येईल. मला ना त्या विश्वजित साहेबाच्या येते ना काम करून करून खूप कंटाळा आला. आता मी तुमच्याकडेच येईच आहे. ठीक आहे बिलकुल ये का. ठीक आहे चला भाऊ, चला डार्लिंग. काम मध्ये त्या पकडून घ्यायला येतो. ती मार मारतील बाबा. मार मारतील बाबा. जाऊ दे रे बाबा. तूने जिंदगी में आके, तूने जिंदगी में आके जिंदगी हो जिंदगी बदल दी. तू त्यालाच बाय करतो आणि मी फिक्का का? मी पितो चिकनच ना. नाही खरबुजा वाटतो का? चांगला जमल का? जमल मी पी जाता. मी जाऊ का?